आणि आता थेट जाऊयात, अभिजित दिपके बोलतायत तिथे. आमचा कोणी विरोध केला तर आम्ही तुम्हाला काहीच करू देणार नाही, तुमचं करिअर आम्ही संपवून टाकू, तर त्याच मेंटॅलिटीने कालचा तो निर्णय घेण्यात आला होता. पण जसं त्यांना दिसलं की लोक संतापले, चिडलेले ना, आता लोक शांत बसणार नाही. अशा प्रकारची जी काही यांची तानाशाही वृत्ती आहे ती याच्या पुढे कोणी सहन करणार नाही. हे काल पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे लोकांनी आणि जेनझीनी. ज्या प्रकारे त्यांनी लगेच एका तासात हा निर्णय जो मागे घेण्यात आला, त्यावरनं आता मला वाटतं की सरकार कुठं ना कुठं समजायला लागली आहे की आता ही तानाशाही वृत्ती चालणार नाही जास्त. सौरभदासांच्या राजीनाम्याची मागणी होते काही कारणावरून, काय नक्की प्रकरण? कशावर राजीनामा? तो काय कोणती मिनिस्ट्री आहे सौरभदासकडं? कशासाठी राजीनामा? पक्षातून बाहेर व्हावं म्हणून. कशासाठी? नाही तर काय कॉन्ट्रोवर्सी आहे ते कळत नाहीये म्हणून तुम्हाला विचारतोय. उगाच नाही काहीच नाही. सीजीपीची बैठक होती दिल्लीत, त्यावेळेस तुम्हाला हॉल उपलब्ध करून दिला आला नव्हता, दबाव टाकण्यात होता, नेमका काय आरोप होता? नाही, आम्ही 7-8 हॉल्स पाहिलेत पण कोणीच हॉल द्यायला तयार नव्हतं. कारण हे सांगत होते की तुम्हाला हॉल दिला तर आम्हाला आधीपासून धमक्या भेटतात की हॉल द्यायचा नाही सीजीपीला. त्यात खूपच म्हणजे मुश्किलीने आम्हाला एक हॉल भेटला होता, तिथं आम्ही गेलो. पण सकाळी त्यांनाही धमक्या येणं सुरू झालं की जर तुम्ही सीजीपीचा आज कार्यक्रम इथं होऊ दिला तर तुम्हाला उलटं टांगू आम्ही. तर अशा प्रकारच्या दडपशाही धमक्या हे तर म्हणजे काही नवीन नाही आहे. आपण बघतोय मागच्या 10-12 वर्षात हेच चालू आहे. पण किती आवाज दाबायचा प्रयत्न जरी केला, आवाज दबत नसतो. अभिजित दिपके यांनी दिल्लीमधल्या, अर्थातच त्यांना ज्या ठिकाणी बैठक घ्यायची आहे तिथे कशा पद्धतीनं धमक्या येतात यावरती भाष्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबरीनं कितीही आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी आवाज दबत नसतो असे त्यांनी म्हटलेलं आहे. ग्रामीण भागातील सुविधांवरही भाष्य केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधांवरती त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे की या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नाही आहेत. गावातल्या शाळांमध्ये आधी वीज पुरवठा करा अशी मागणी देखील दिपकेंनी केलेली आहे. सौरभदास यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, त्यावरही त्यांनी हसून उत्तर दिलं. कोणत्या कारणासाठी ही मागणी केली जाते असं काहीही नाहीये असे त्यांनी म्हटलेलं आहे.